नमस्ते, अंजली स्पेशल ड्रेस क्लासमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस फिटिंगच्या ड्रेसची मापं डायरेक्ट कपड्यावरती कशी टाकायची ते दाखवलेलं आहे। ज्यांनी कोणी मागील व्हिडिओ पाहिले नाहीत ते बघून घ्या। त्याचबरोबर मी ड्रेसला लागणारी साहित्य, त्याचबरोबर अंगावरून मापं कशी घ्यायची, परत आपल्याला जो टॉप आपला असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप शिवले जातात। ज्यांना कोणाला लूज आवडतो, कोणाला फिटिंगचा आवडतो, कोणाला मीडियम आवडतो, तर त्याची मापं कशी घेतली पाहिजे, त्याला लूजिंग किती ठेवली पाहिजे, शिलाई मार्जिन किती ठेवली पाहिजे याची सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग कशी करायची, कटिंग कशी करायची ते दाखवली। त्याचबरोबर आज मी दाखवणार आहे तुम्हाला जो टॉप आपण मागील व्हिडिओमध्ये कटिंग केलेला आहे त्याची आज शिलाई पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर चला तर मग आज आपण पाहूया त्याची शिलाई एकदम सोप्या पद्धतीने सविस्तर। तुम्हाला गळा कसा लावायचा, मागचा गळा कसा लावायचा, पुढील गळा कसा लावायचा, शोल्डर कशी जोडायची, भाई कशी लावायची, त्याचबरोबर साईडचा जो कट असतो तो कट कसा घ्यायचा, फिटिंगचं कशी हे करायचं, त्याचबरोबर साईडला जी आपली पट्टी असते, ओपन भाग जो असतो साईड कट, तर तो किती कसा घेतला पाहिजे, तो कसा शिवला पाहिजे, फिनिशिंगमध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याची सविस्तर माहिती दिलेली आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा। जे कोणी नवीन आहेत, आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 1 ते 45 दिवसाचा आपला जो ड्रेस क्लास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्हाला लगेच व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल। ज्यांना कोणाला ड्रेस क्लास शिकायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। 1 ते 45 दिवस शेवटपर्यंत बेसिक ड्रेस क्लास मराठीमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे, माहिती सविस्तर दिली जाणार आहे। तर चला तर मग आता मी तुम्हाला ड्रेस टॉप कसा शिवायचा ते दाखवते। आता आपण फिटिंग टॉपची शिलाई करूया। मागील पुढील भाग आता आपण बाजूला ठेवू, आधी गळा आणि भाई शिवून घेऊया। या ठिकाणी बघा, मागील आपण कटिंगमध्ये पाहिलेलं आहे, ही मागील गळपट्टी आपण तयार करून घेतो। याला कॅनव्हास लावला जात नाही, डबल पट्टी एकसारख्या घेतल्या जातात। कडेला 1/2 इंचावरती शिलाई मारायची आणि असं कट मारून घ्यायचं। कट मारल्यानंतर आपल्याला पलटवायचं असतं, आतला भाग बाहेर घेऊन व्यवस्थित फिनिशिंगमध्ये परत कडेला शिलाई करायची। अशा पद्धतीने केलं तर एकदम फिनिशिंगमध्ये येतं। एकदम कडेला शिलाई मारायची। जेवढं आपण बारकाईनं काम करेल तेवढा आपला ड्रेस टॉप छान दिसतो। त्याचबरोबर बघा, आतल्या गोलाईला पण आपण शिलाई मारली। आता हा गळा पुढीलसाठी तर साईडला जे आपण 1/2 इंच सोडले त्याला कट मारून घेतले आणि ते आता दुमडून कडेला शिवून घ्यायचं। पूर्ण राऊंडमध्ये आता आपल्याला हे कडेला 1/2 इंच सोडलेलं आहे ते दुमडून त्याच्यावरती शिलाई मारायची। आता ही बाही खालच्या साईडला उलट सुलट कापड बघून घ्यायचं, दोन्ही सेम आहे लक्षात येत नाही आहे। तर या ठिकाणी बघा, दुमट टीप एकसारखी आली पाहिजे खालच्या साईडनी। 1/2 इंचापेक्षा थोडी मोठी, अर्धा इंचापेक्षा कमी अशी आपण ही या ठिकाणी दुमट टीप मारून घेतो। ह्या दुमट टीपवरती डबल टीप मारली तर चालेल, नाही मारायची तर नाही मारली तरी चालते, छान दिसते। आता या ठिकाणी आपण फुगाबाई, कोंबडी बाई शिवणार आहे, तर मी चुन्या घेते। ह्याची कटिंग कशी केली एकदम सोप्या पद्धतीने मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर ते बघून घ्या। तर या ठिकाणी दोन्ही साईडला 4-4 चुन्या बसतात। ह्या चुन्यांची दिशा दोन्ही समोरासमोर आहे। दोन्ही साईडनी 4-4 चुन्या आलेल्या आहेत, तर त्या समोरासमोर घेतल्या। आता समोरील भाग, तर यात पण आपल्याला उलट सुलट बघून घ्यायचं। मार्किंग करताना सरळ भागावरती मार्किंग झाली, पण आता ह्याच्यात मी शिवताना कसं तुम्हाला सांगणार आहे, तर आपण परत मार्किंग कशी करायची। आता हा पुढील आहे तो मधोमध सरळ कपड्यावरती
सर्व कपड्यावरती जोडून घ्यायचा आणि परत आपल्याला बघा गळ्याचा आकार जसा गळ्याच्या आकारानुसार कॅनव्हासवर न घेता त्याच्या साईडनी शिलाई करून घ्यायची। एकदम कडेने आपण शिलाई करतोय। आता 1/2 इंच अंतर सोडून आतील गळ्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा। 1/2 अंतर सोडून त्यानंतर जे कोणे आहेत त्या कोण्यावरती कट मारायचा आणि बाकीची गोलाई आहे तिथं पण कट मारायचं। पण पहिले आपण आधी कोणे कट करून घेणार, त्यामुळे आपला जसा कटिंग केलेला गळा आहे त्यानुसार आपल्याला गळा डिझाईन मिळते। व्यवस्थित फिनिशिंगमध्ये नख मारून घ्यायचं किंवा बघा कुठे काय राहिलं असेल तर परत चेक करायचं, म्हणजे आपला गळा आपण जसा कट केला त्यानुसार तयार झाला की नाही ते समजतं। मग नंतर आणखीन आपल्याला 1/2 इंच अंतरावरती एक शिलाई मारायची। पुढील भाग तयार। आता मागील तयार करून घेऊ। आता मागच्या साईडला बघा सर्व कपड्यावरती आपण हा जो गळा तयार करून घेतलेला आहे गळपट्टी, तर ती वरच्या साईडला ठेवायची। 1/2 इंच अंतरावरती शिलाई करायची। परत त्याला आपल्याला कट मारायचे। कट मारून नख मारून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पावे दाबटीप द्यायची। आता पुढील आणि मागील गळा तयार झाला। आता आपल्याला शोल्डर जोडायची आहे। शोल्डर जोडण्यासाठी बघा मागच्या भागावर पुढचा भाग ठेवायचा आणि मागच्या भागातली जी आपली गळपट्टी आहे ती पुढच्या भागावरती दुमडून घ्यायची। त्याचबरोबर मोंड्याच्या साईडला 1/2 इंच अंतरावरती उतार द्यायचा। आता मी उतार दिला, मी सांगितलं नाही तर ते लक्षात पण येणार नाही, पण मी 1/2 इंच अंतरावरती अशी मोंड्याच्या साईडला उतार दिलेला आहे। आपण शिवताना कळत एकदम बारकाईनं देतो की ते लक्षात येत नाही। त्यानंतर बघा आपली शोल्डर कशी झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये। आता आपल्याला कडेनी मागच्या साईडला एकदम कडेनी शिलाई मारायची। मागच्या साईडची जी गळपट्टी आहे ती कडेवर शिलाई करून घेतो। आता पुढच्या साईडला आपल्याला जसा आकार आहे तसंच आपण कडेला शिलाई मारून घेतो। आधी आपण समोरच्या गळ्यावरती 1/2 इंच अंतरावरती शिलाई केली, त्याचबरोबर आता आपल्याला एकदम कडेला मागच्या साईडला जशी कडेला घेतली तशीच आपण डिझाईन जशी केली तशीच आपण 1/2 इंच अंतरावरची शिलाई केली। त्याच्यामुळे पुढच्या साईडला डबल शिलाई आहे आणि मागच्या साईडला सिंगल शिलाई दिसते। आता आपल्याला भाई लावायची आहे। तर या ठिकाणी बघा 1/2 इंच जास्त दिसतं, 1/2 ते अर्धा इंच, तर ते काम तर आपण समोरचा गळा रुंदी 3 वरती कॅनव्हास पेपर लावला आणि गळा 3 वरती आपण कटिंग केली गळा रुंदी मागील, तर त्याच्यामुळे ते अंतर त्याला कॅनव्हास न लावता आपण गळपट्टी लावली तर तिथं 1/2 इंच दोन्ही गेले, त्यामुळे ते अर्धा इंच वाटते। पुढच्या टॉप कटिंग करताना तुम्हाला आणखीन सांगन ते काय झालं ते, म्हणजे तुमच्या डबल सांगितल्यावर लक्षात येईल। आता ही भाई बसते का नाही ते चेक करायचं। जर बसत नसेल तर एक चून उसवायची आणि जर जास्त झाली तर चून घालायची। पण आपली भाई बरोबर झालेली आहे। छातीचा 4था भाग प्लस जे आपण लुजिंग घेतले ते घेतलेले आहे 1 इंच।
ब्लाऊजसाठी आपण भाई घडी छातीचा चौथा भाग घेतो आणि ड्रेससाठी छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग किती घेतले, मग तुम्ही 1 इंच घेतले, 1.5 इंच घेतले का 2 इंच, त्यानुसार तुमची भाई घडी ठरते. आता याच्यावरती मी भाईवरती डबल शिलाई करून घेते. आपली भाई बरोबर बसली का नाही ते चेक करून घ्यायचं. आता आपण दुसरी भाई लावून घेतो, ती पण 1/2 इंच अंतरावरती आणि शिलाई मारून घ्यायची. आता दुसरी जी शिलाई मारतो, पहिली शिलाई मारलेली असती त्याच्यावरती दुसरी शिलाई आली पाहिजे, ही काळजी घ्यायची. जर आपण असं बाजूबाजूला जर शिलाई दिली किंवा थोडीशी जरी बाजूला झाली तर तुमच्या ड्रेसला भले ते कुठेही शिलाई मारलेली असू द्या, भाईला असेल किंवा मोंढ्यामध्ये असेल, कुठेही कमरघेर फिटिंग असेल तर फिनिशिंग दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला ड्रेसमध्ये आपल्याला जशी शिलाई मारली त्याच्यावरती शिलाई दुसरी मारायची असते. दुसरी भाई पण आपली व्यवस्थित झाली. आता आपल्याला फिटिंगची शिलाई करायची आहे. ब्लाऊजला आपण कडेला शिलाई मारतो तसं ड्रेस टॉपमध्ये नाही मारत. जेवढं आपण शिलाई मार्जिन सोडतो तेवढ्याच अंतरावरती शिलाई येते. या ठिकाणी बघा, आपण सरळ कपड्यावरती मार्किंग केली, त्याच्यामुळे शिवताना आपली ती मार्किंग आतल्या साईडला गेली. तर मी अशी या ठिकाणी दंडघेराचं माप टाकायचं. मी थोडंसं लूज ठेवते, कॉटनचं कापड आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 8 सव्वा 8 घ्यायचं होतं, तर मी या ठिकाणी 7 वरती घेते. थोडंसं मला लूज हवा आहे. मोंढा बघा, बरोबर आपली मार्किंग जेवढा आपला मोंढा 16 आहे 8 वरती आली. जे आपण टॉपवरती मार्किंग करतो त्याच्यावरतीच आपली शिलाई येते, अंगावरून माप घेतलेलं असतं. आता ह्या ठिकाणी बघा, सीट उंची आणि सीट घेराचा जो भाग आहे तिथं आपल्याला इथं लॉक करायचं आणि डबल शिलाई, जी शिलाई मारलेली आहे त्याच्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे, ही काळजी घ्यायची. आपली ही शिलाई जरासुद्धा साईडला गेली नाही पाहिजे, शिलाईवर शिलाईच आली पाहिजे, नाहीतर टॉप कमरेच्या ठिकाणी किंवा मोंड्यामध्ये चुन्या येतात. दुसऱ्या साईडला सुद्धा त्याचप्रमाणे शिलाई करून घ्यायची. आज फक्त आपलं एक काम वाढलं की आपला जो कपडा उलट झाला होता कटिंग करताना, दोन्ही कापड दोन्ही साईड सेम दिसत होतं, पण शिवताना लक्षात आलं की आपलं कापड सरळ कपड्यावरती आपण मार्किंग केली. तर या ठिकाणी बघा, जशी मार्किंग केली त्याच्यावरतीच मी शिलाई मारते. दोन्ही कट बरोबर आलेत का ते चेक करायचं. बरोबर सीट घेरावर सेम आले पाहिजे, खाली वर व्हायला नको. या ठिकाणी बघा, फिटिंगची पण आपली शिलाई झाली. आता साईड कट, तर आता आपल्याला हा शिवायचा आहे. तर आधी आपण ही शिलाई कशी मारली ती बघा, मी त्याच्यावरती बरोबर चॉकने दाखवते तुम्हाला. त्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी हे दुमडून शिवायचं आहे. तर जसं आपण भाईला दुमडलं त्याचप्रमाणे तेवढ्याच अंतरावरती दुमडून घ्यायचं. या ठिकाणी आपण 1 इंचच शिलाई मार्जिन घेतली होती, तर ही आपण बरोबर घेतली का आपल्याला बरोबर कापड एकसारखी शिलाई येते. आणि या ठिकाणची पट्टी ही जी आहे साईडची ती जास्त मोठी होत नाही, जास्त मोठी पण नको आणि जास्त लहान पण नको. अर्धा इंचापेक्षा कमी, 1/2 इंचापेक्षा जास्त एवढं अंतर ह्या पट्टीचं झालं पाहिजे. ह्या ठिकाणी बघा, सीट उंचीच्या ठिकाणी इथं बॉक्स होतो. ड्रेस टॉप शिवणं फार सोपं आहे, पण नवीन शिकतात त्यांच्यासाठी खूप अवघड वाटतं.
त्यासाठी मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवून दाखवते, कटिंग दाखवते। तर आपल्या ड्रेस क्लासला जे कोणी नवीन आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपला बॉक्स आणि साईड कट शिवून घेते। आपले दोन्ही साईड आणि बॉक्स आपलं सेम साईड पट्टी सेम आली पाहिजे, ही काळजी घ्यायची। आता या ठिकाणी बॉक्स तयार करताना बघा, जिथं आपले शिवलेला बॉक्स आहे तिथं अर्धा इंच वरती शिलाई मारायची। त्यानंतर या ठिकाणी बघा वळवते, कसं वळवताना आपली सुई उचलत नाही, फक्त कपडा फिरवला जातो। हात बसल्यानंतर असले साईडची शिलाई ही आपली एकसारखी येते। या ठिकाणी हे बॉक्स बघा, परत एवढं करून सुद्धा आपला कपडा खालीवर तर झाला नाही ना, हे चेक करणं फार गरजेचं असतं। तरी थोडंसं पाव इंच जास्त झालाय, तर दुसऱ्या साईडनी सुद्धा चेक करायचं। तर या ठिकाणी बघा समोरच्या भागावरती पाव इंच जास्त झालं तरी चेक करण्यासाठी मी एकदा शोल्डरला पकडून झटकायचं। त्यानंतर मोंड्यातला भाग मोंड्यामध्ये सीट घेराचा बरोबर पकडायचा आणि त्यानंतर खालचा जो एक्स्ट्रा झालेला आहे ते परत असं फिनिशिंगमध्ये ठेवायचं। पट्टी हल्ली नाही पाहिजे, वरून आपण एकदा झटकून घेतल्यामुळं बरोबर बसतं आणि एक्स्ट्राचं कापड जेवढं आहे आता आपलं एकसारखंच आलेलं आहे, कुठेही खालीवर नाही। पाव इंच बरोबर आपलं कापड जास्त झालं तर पुढच्या साईडला तर ते कट केलं। त्याच्यानंतर खालच्या साईडला परत अशी दुमडपट्टी मारून घ्यायची, जशी साईडला मारली तशीच खालच्या तळघेराला सुद्धा मारायची। दुसऱ्या साईडनी पण याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर या ठिकाणी बघा आपली सेम झाली। तर आता ही पूर्ण असं चेक करून घ्यायचं आणि आता आपल्याला एकदम कडेला एक शिलाई मारायची पूर्ण राऊंडमध्ये। आता एका ठिकाणावरून जशी शिलाई मारली तसं आता पूर्ण आपण राऊंड सीट घेरापर्यंत यायचं, परत तिथून खाली यायचं, परत दुसऱ्या सीट घेरापर्यंत आपण राऊंड मारून येणार। तर या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही। या ठिकाणी कापड उसवलं जातं तर इथं लॉक करावं लागतं। तर बघा सरळ ठेवून टॉप त्याच्या एकदम कडेला मी ही शिलाई मारते। इथं जर आपल्याला सावकाश कडेने शिलाई मारावी लागते, एकसारखी शिलाई आली पाहिजे, नाही तर पूर्ण आपलं लक्ष टॉपच्या हे खालच्या सीट घेराच्या खालचा जो साईड बॉक्स असतो त्याच्याकडे लक्ष जातं, तळघेराला। त्याच्यामुळे या ठिकाणची पट्टी आणि शिलाई एकसारखी आली पाहिजे, ही काळजी घ्यायची। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आता शेवटपर्यंत आपण पूर्ण राऊंड मारून आलो। आता पूर्ण बघा ही शिलाई आपली एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे। आता हा जो गळा आहे तर ह्याला आपल्याला हात शिलाई करायची पुढे आणि मागच्या साईडला, आणखीन आपला टॉप खूप छान दिसतो। तर हा आज आपण फिटिंगचा टॉप तयार केला। तर तुम्हाला काही ह्याच्यातली अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा। आपली ही बाही पण बघा व्यवस्थित झालेली आहे।
तर हा टॉप तयार झाला. तर मला कमेंटमध्ये सगळेजण सांगा की ह्याची शिलाई कशी झाली. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगितली जाईल. अशाच पद्धतीने पुढील व्हिडिओमध्ये कटिंग आणि टॉपची शिलाई दाखवली जाईल आणखीन दुसऱ्या पद्धतीने. तर या ठिकाणी शोल्डर, भाई सर्व तुम्हाला दाखवलं. आता हा तुम्हाला घालून सुद्धा दाखवते, तर हा कसा दिसतो. तर हा थोडासा लूज दिसतो तुम्हाला, तर का तर हा कॉटनचं कापड आहे. धुतल्यानंतर हे कापड आकसलं जातं, तर एका धुण्यामध्ये आकसत नाही, तर डबल धुतल्यानंतर ते आकसलं जातं. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.